जळगावच्या 40 गावात अनेक घरांमध्ये पाणी शिरलंय। रमाबाई आंबेडकर नगर परिसरात परिस्थिती गंभीर झालेली आहे। घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांनी भीतीपोटी गच्चीवर रात्र काढली। पालिका प्रशासनाचे अधिकारी पाहणी करून गेले। अद्याप नुकसान भरपाई किंवा तातडीच्या मदतीबाबत कुठलेही ठोस आश्वासन त्यांनी दिलेलं नाही। घरात चूल पेटवायला सुद्धा जागा नाहीये अशी स्थिती आहे। घरातील धान्य आणि किराणा वाहून गेल्यामुळे नागरिकांपुढे अन्न संकट निर्माण झालंय। परिसरातील नागरिकांशी याबाबत संवाद साधला आमचे प्रतिनिधी विजय वाघमारे यांनी। साधणार आहोत। रात्रभर या नागरिकांनी आपण ज्याला म्हणतो की जागा राहून काढलेली आहे। घरात पाणी शिरतंय का या भीतीपोटी अनेक जण छतावर जाऊन थांबलेली होती। अनेकांची संसार उपयोगी जे साहित्य आहे ते वाहून गेलेलं आहे। आज परिस्थिती अशी आहे की घरामध्ये अक्षरशः पाणी शिरलेलं आहे। भांडे तरकत आहेत पाण्यावर अशी परिस्थिती या ठिकाणी आहे। आणि आता जर आपण बघितलं तर नागरिकांना ये जा करण्यासाठी रस्तासुद्धा नाही आहे। आता आपण ताई काय सांगाल आजी तुम्ही की आता किती वाजेपासून नेमका हा पावसाचा त्रास आपण सहन करताय? 12 झाले। बरं, घरात पाणी शिरलंय आणि हा घरात पाणी शिरलंय। ते काय नुकसान झालं आपलं? गच्ची पोट्या काट्या धान्य धुंद्या सर्व झाले। बरं ताई तुम्ही काय सांगाल की रात्री ज्यावेळी मुसळधार पावसाला सुरुवात झाली तर अचानकच म्हणजे हे पाणी वाढलं की हळूहळू वाढत होतं? नाही, अचानकच वाढलं। अचानक वाढलं त्याच्यामुळे आम्ही रात्रभर झोपलो नाही। मनामध्ये इतकी भीती की घरामध्ये पाणी येते की काय, त्याच्यामुळे सर्वचे सर्व रात्रभर जागे राहिलो आणि ते टेरेसच्या गच्चीवरती जाऊन उभं राहिलो। प्रशासनाचं कोणी आलं का आतापर्यंत या ठिकाणी? हो, आमच्याकडे ते CO येऊन गेले नगरपालिकेचे। बरं, त्यांनी बघितलं, पूर्ण घरांमध्ये जाऊन घरांची हे केली। बघितलं आमच्याकडे सर्व पाणीच पाणी आहे आणि आम्ही रात्रभर जागी होतो। या भागामध्ये पाणी शिरल्यानंतर काही विषारी सर्प निघाले आणि एकाला दंश झाल्याचाही प्रकार समोर आला। काय? हो, सकाळी निघाला। सर्पमित्राने पकडला तो साप, परंतु सर्पदंश झाल्यामुळे त्याला आम्ही तातडीने रुग्णालयात हलवलं। त्याची प्रकृती स्थिर आहे सध्या तरी। आणि ह्याच वर्षी नेहमी ह्या भागात पाणी साचतात। तुम्ही सध्याची कंडिशन बघू शकतात की रात्री 12-12:30 वाजेपर्यंत आमच्या दरवाजाच्या इथपर्यंत पाणी आलेलं होतं। सध्या प्रशासन येऊन गेलं, CO साहेब आले, त्यांनी पाहणी केली, तर आता पुढचं कार्य काय ठरवतील ते सांगतो। आज परिस्थिती अशी की घरातली चूल कशी पेटवायची हा मोठा प्रश्न या परिसरातील नागरिकांच्या समोर उभा ठाकलेला आहे। प्रशासनाने फक्त कागदी घोडे नाचवून अर्थात म्हणजे पाहणी करणं, पंचनामे करणं इथपर्यंत मर्यादित न राहता या परिसरातील नागरिकांना तात्काळ कशा पद्धतीने मदत पोहोचवता येईल हेच बघणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। विजय वाघमारे, न्यूज 18 लोकमत, जळगाव।